श्रोते हो, नमस्कार. मी डॉक्टर प्रतिभा जाधव. रारंगढांग ही प्रभाकर पेंढारकर लिखित कादंबरी. या कादंबरीतील भाग 10 आज आपण बघणार आहोत. रारंगढांग, प्रभाकर पेंढारकर, भाग 10. घणाच्या प्रत्येक आघाताबरोबर मेघ जमिनीत घुसत होती. ती चांगली फुटभर जमिनीत जाईपर्यंत बहादूर घण घालतच राहिला. त्याच्यापासून 30 फुटांचं अंतर सोडून एक एक मेघ अशीच जमिनीत रोवली जात होती. त्या मेघांच्या वर बसणाऱ्या आघातांना एक लय आली होती. त्या ठोक्यांचा प्रतिध्वनी रारंगढांगात भरून राहिला होता. रारंगढांगात ड्रिलिंग सुरू होण्याचा हा पहिला दिवस. मेजर बंबा, कॅप्टन नायर, बहल, अमर सर्वच आले होते. 5व्या इन्फंट्रीचे मेजर सक्सेना ह्या कामाची प्रगती कोठवर आली हे पाहण्यासाठी त्यांच्याबरोबर होते. रारंगढांगांपलीकडील विभागात एक पूर्ण ब्रिगेड ठेवण्याचा निर्णय आर्मी हेडक्वार्टर्सनं घेतला होता आणि त्यासाठी हा रस्ता लवकर पूर्ण करण्याची त्यांची घाई चालली होती. ह्या मेखा मारून होईपर्यंत विश्वनाथ ढांगांच्या दुसऱ्या टोकापर्यंत सर्व तयारी व्यवस्थित झाली की नाही हे पाहण्यासाठी गेला होता. ग्रेफ्सचे जवान डोक्यावर सफेद हेल्मेट्स, डोळ्यांना काळा चष्मा, अंगात विंडप्रूफ जॅकेट्स घालून तयार होते. जॅक हॅमरना दोर बांधून खाली सोडण्याची व्यवस्था झाली होती. त्याचं कनेक्शन जोडण्यासाठी कॉम्प्रेसर जेथवर रस्ता झाला होता तेथवर लोकांनी नेऊन लावला होता. बहादूरनं मेघेभोवती दोर गुंडाळला आणि सारी ताकद एकवटून दोराला जोराचा हिसका दिला. मेघ जागची हल्ली नाही. सुभेदार साहेब घिसा हुआ आदमी होता. त्यांनी पुढं होऊन एक एक मेघ पाहिली आणि ती घट्ट बसली आहे याची खात्री करून घेतली. त्याचं समाधान झाल्यावर ते मेजर बंबांच्याकडे आले. कडक सॅल्यूट करून म्हणाले, "हां साहेब, तयार आहे." मेजर बंबा म्हणाले, "सुभेदार साहेब, आता कॉम्प्रेसर सुरू झाला, वेळ नको. कोण उतरणार पहिला?" बोलत बोलत मेजर बंबा पहिल्या मेखेजवळ आले. त्यांनी दोर हातात घेतला आणि तो पाहिल्यासारखा खालचं दृश्य आणि तो घट्ट धरत त्यांनी झुकून ढांगांवरून खाली पाहिलं. जमिनीला पडलेल्या भेगेतून पाताळात पाहिल्यासारखं खालचं दृश्य दिसत होतं. खाली सतलज पाताळगंगा झाली होती. तिच्या काठावर उभे असलेले जवान टीचभर उंचीचे दिसत होते. सुभेदार साहेब पुढे झाले. मेजर बंबांच्या हातातला दोर त्यांनी घेतला. "साहेब, आपण मागं व्हा. जवान आता उतरतील." बहादूरनं मेखेला बांधलेला दोर स्वतःच्या कमरेभोवती गुंडाळला आणि तुलसीरामला हात केला. गुरख्यांनी दोराची दुसरी बाजू पकडली. बहादूर कड्यावर येऊन उभा राहिला. तो खाली उतरू लागणार एवढ्यात मेजर बंबा म्हणाले, "ज्याचं ड्रिलिंग पहिल्यांदा पूर्ण होईल आणि पहिला सुरुंग उडेल त्याला माझ्याकडून रमची बाटली." झालं. आता नावानंच एकेकाला नशा चढेल बघा. बहादूर मिश्किल हसला. त्याचे बारीकसे डोळे मिटले गेले. गुरख्यांना तो म्हणाला, "ऐकलं ना काय सांगितलं साहेबांनी? चला, दोर सोडा. उतरू दे मला." गुरख्यांनी दोर सैल करताच बहादूर झरझर खाली उतरू लागला. काही क्षणातच तो कड्याखाली दिसेनासा झाला. कड्यावरून खाली वाकून पाहणं धोक्याचं होतं. 2 मिनिटं संपली. बहादूरचा आवाज नाही. काय झालं तरी काय? सगळे तसे स्तब्ध उभे. आणखी काही वेळ गेला आणि खालून बहादूरचा आवाज आला, "भेज दो, सुभेदार साहब को भेज दो." अशा कड्यावरून खाली पाहिलं की नजर फिरते. सवय नसलेल्या माणसाला भोवळच यायची. सुभेदार साहेब अनुभवी माणूस. सहजतेने पण सावधगिरीने ते खाली उतरू लागले. पाहता पाहता ते कड्याखाली दिसेनासे झाले. त्यांनी खालून आवाज दिला तसे एकेका दोराला धरून ग्रेफ्सचे जवान खाली उतरू लागले. मेजर बंबा विश्वनाथला म्हणाले, "ठरल्याप्रमाणे काम सुरू झालं हे बरं झालं. आता पुढच्याही तारखा तशाच पाळल्या जाऊ देत. मी कोशिश करीन." मेजर सक्सेना पुढे आले. त्यांची विश्वनाथशी ओळख करून देत बंबा म्हणाले, "लेफ्टनंट विश्वनाथ, ह्या रारंगढांगातील रस्त्याचं काम हा पाहतो आहे." मेजर सक्सेनाचं आता पहिल्यांदा विश्वनाथकडे लक्ष गेलं. गंभीर चेहऱ्याने ते म्हणाले, "विश्वनाथ, बेटर यू हरी अप. या रस्त्यावर आमची पुढची बरीच हालचाल अवलंबून आहे. आमच्या जवानांचा सप्लाय पॅराडॉप करणं अवघड होत चाललंय. त्यांच्याकरता रस्ते लवकर व्हायला हवेत." विश्वनाथसारख्या ज्युनियर सिव्हिलियन अधिकाऱ्याशी त्यापेक्षा अधिक बोलायची मेजर सक्सेनांना गरज वाटली नाही. ते आणि मेजर बंबा जाण्यासाठी निघाले.
त्यांच्याबरोबर कॅप्टन बहल, नायर आणि अमरही. विश्वनाथ तेथेच थांबलेला पाहून मेजर बंबांनी विचारलं, तू येत नाहीस आमच्याबरोबर? थोडा वेळ मी इथंच थांबतो. ड्रिलिंग सुरू झाली की मी खाली येईन. पण तू इथं थांबून काय करणार? ढांगांवरून खाली पाहण्याची सवय नसली तर डोळे फिरतात. तेवढी काळजी मी घेईन. तुम्ही पुढं व्हा. मी येईन. मेजर बंबा आणि सक्सेना खाली उतरू लागले. ढांगातून रस्ता करताना एका बाजूनं दगड खोदत खोदत पुढं जायचं हा सर्वसाधारण मार्ग. पण आता रस्ता पूर्ण करण्यासाठी दिलेली मुदत एवढी कमी होती की ढांगांवरून दोर लावून उभ्या पत्थरावर एकाच वेळी अनेक ठिकाणी ड्रिलिंग करण्यावाचून गत्यंतर नव्हतं. हे ड्रिलिंग झालं की सुरुंग उडवून माणसाला काम करता येण्याजोगी विवरं प्रथम तयार करावी लागत. ही विवरं पोखरून एकमेकांना जोडून समंद ढांगात एका बाजूनं उघडा असलेला बोगदा तयार होईल. हे सर्व करताना रस्त्याची आखणी सरळ रेषेत होते आहे हे प्रयत्नपूर्वक पाहावे लागेल. त्याकरता हे ड्रिलिंग करणारे जवान ढांगांवर साधारण एका रेषेत आहेत याची प्रथम खात्री करून घेण्यासाठी मेजर बंबा सतलजच्या पात्रापर्यंत खाली उतरले. तेथून त्यांनी वर पाहिलं. झाडाच्या पारंब्यांना माकडं लोंबकळावी तसे ग्रेपचे जवान दिसत होते. ड्रिलिंग सुरू करण्यापूर्वी दगडावर खुणेच्या निशाण्या छिन्नीनं खोदून कराव्या लागत. जागा अशी अडचणीची असे की आधारासाठी पाय ठेवण्यापुरती भेग दगडात सापडत नसे. दोर कमरेभोवती गुंडाळायचा आणि लोंबकळत छिन्नीवर हातोडीनं ठोकायचं. सतलजच्या पात्राजवळून पाहिलं की ह्या दृश्याची भयानकता अंगावर शहारे आली. वाटे कुणाचा हात सुटला, दोर निसटला तर त्याला स्वाहा करायला ही सतलज शेजारी जिभल्या चाटते आहे. वरून 2-4 दगड सुटले. बहादूर जोरानं ओरडला, संभालो. त्या आवाजासरशी लोंबकळणारे जवान पालीसारखे पहाडाला चिकटले. प्लास्टिकच्या हेल्मेट्सचे हे दगड थांबवायला काय उपयोग? कुणाच्या डोक्यावर पडले तर कपाळ मोक्षच. जवानांनी हातात चेहरे लपवले. 2-3 मोठे दगड जवानांना ओलांडून खाली सतलजच्या पात्रात पडले. त्यामागोमाग बारीक बारीक दगड पडतच राहिले. कोणीतरी अर्वाच्य शिवी दिली, क्या मारना है क्या हमको? कौन है साला? नीचे देख नहीं सकता? बहादूर पुढं झुकून त्या जवानाला ओरडला, सर संभालो पहला, नहीं तो गाली देने के लिए भी जबान नहीं रहेगी. सुभेदार साहेब ओरडले, कौन ऊपर से आ रहा है देखो पहले. एव्हाना वरून येणारे 3-4 जॅक हॅमर्स दिसू लागले. दोराला लोंबकळणारे हे जॅक हॅमर्स काही ठिकाणी ढांगाला घासत, त्यामुळे निखळलेले दगड खाली पडत. पण नेमकं काय घडत आहे याची कल्पना वरच्या लोकांना येणं कठीण होतं. त्यांना खाली काम करणारी माणसं दिसत नव्हती. लोंबकळणाऱ्या जवानांना वरचे लोक दिसत नव्हते. खाली उभ्या असलेल्या मेजर बंबांना आणि त्यांच्याबरोबरच्या लोकांना जॅक हॅमर्स आणि लोंबकळणारे जवान दिसत होते. पण त्यांचा आवाज पहाडच्या वरच्या बाजूला असलेल्या लोकांच्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता नव्हती. वरून सोडलेले काही जॅक हॅमर्स जवानांच्या हाती लागले. पण काहींची जागा चुकली. जवानांना त्यांच्यापर्यंत पोहोचता येईना. ते जॅक हॅमर्स मागे पुढे करण्याच्या प्रयत्नात वरून दगड निसटत आणि खालून त्यांना शिव्यांचा प्रतिसाद मिळे. ह्याच वेळी कड्याच्या काठावर युनिफॉर्ममधली एक आकृती दिसू लागली. दोराला धरून ती एक एक पाऊल सावकाश उतरत होती. त्या हालचालीत ग्रेफच्या जवानांची अथवा गुरख्यांची सहजता नव्हती. कोण आहे तो? मेजर बंबांनी विचारलं. डॅम इडियट, ह्याला काय मरायचं आहे? त्यांच्या शेजारी जवानांना सूचना देण्यासाठी हातात कर्णा घेऊन उभा असलेला लान्स नाईक सर्जेराव गायकवाड म्हणाला, ते लेफ्टनंट विश्वनाथ आहेत सर. त्याच्या हातातला कर्णा ओढून घेत मेजर बंबा ओरडले, विश्वनाथ यू गेट बॅक, गेट बॅक. हा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचला की नाही हे समजायला मार्ग नव्हता. पण विश्वनाथ तिथंच थांबला. अशा उंचीची सवय असल्याखेरीज असं काही करणं हे मूर्खपणानं आत्मघात करण्यासारखं होतं. मेजर बंबांनी सर्जेरावाला सांगितलं, जाओ दौडो. साहब को ऊपर खींच लो. त्यांच्या शब्दाबरोबर सर्जेराव धावला. पण तो वर पोहोचून दोर खिचून घेईपर्यंत भलतं काही होणार तर नाही ना. विश्वनाथनं एक वेळ डोळ्यांवरून हात फिरवला. दोर धरून एक एक पाऊल टाकत तो आणखी काही फूट खाली आला. त्या जागेवरून त्याला खालचे जवान स्पष्ट दिसू लागले. त्याचा आवाज वरच्या लोकांना ऐकू जात होता. त्यानं दिलेल्या सूचनांप्रमाणे जॅक हॅमर्स वळवले जाऊ लागले. जवानांच्या हाती ते नेमके मिळाले. इतका वेळ थांबलेला कॉम्प्रेसर सुरू झाला. छिन्नीनं पडलेल्या भोकांना जॅक हॅमर्स पोखरू लागले. रारंग ढांगात ड्रिलिंग सुरू झालं. विश्वनाथ दोर धरून हळूहळू वर चढू लागला.
वरचे लोक पुढे झाले. त्यांनी विश्वनाथला हात दिला. कड्यापलीकडे तो दिसेनासा झाला. मेजर बंबांनी डोक्यावरचं हेल्मेट काढलं आणि चकाकणारे घामाचे थेंब पुसत ते म्हणाले, ओह ब्लडी सिव्हिलियन. डिटॅचमेंट 3पासून थोड्याच अंतरावर एक लहानशी गुहा होती. ह्या गुहेत पूर्वी कधी जंगली श्वापदं राहत असतील, पण आता तेथे बहादूर आणि त्याचे 5 गुरखे राहत होते. ग्रेफ्सच्या जवानांना तंबू मिळत. लोकल लेबर काम संपलं की जवळपासच्या खेड्यात आपापल्या घरी परते. पण नेपाळहून पोटाच्या शोधात इतक्या दूरवर आलेल्या गुरख्यांना मात्र विवर, खबदाडी असा काही आडोसा शोधावा लागे. चुलीवर भात शिजत होता. बहादूर एक एक लाकूड चुलीत सरकवत बसला होता. गोळा करून आणलेल्या लाकडातली काही ओली असावीत. गुहेत धूर कोंदटला होता, पण त्याकडे गुरख्याचं लक्ष नव्हतं. एका मेणबत्तीभोवती 5 जण गोळा झाले होते. भात चुलीवर ठेवल्यापासून खेळ चालू होता. बोधीरामनं हातात कवड्या खुळखुळवल्या आणि जमिनीवर टाकल्या. 3च हवे होते. त्यानं सोंगटी पुढे हलवली आणि त्या घरात असलेली तुळशीरामची सोंगटी त्यानं फेकून दिली. यहाँ रखो हरे का 8 आणा. चौघेही स्तब्ध राहिले. कोणीच पैसे काढले नाहीत. बोधीरामला घाई नव्हती. त्याला त्याचा विजय एखादा पदार्थ आवडीने खावा तसा अनुभवायचा होता. त्यानं शेजारचा पेला उचलला आणि रमचा एक घोट घेतला. रारंगढांगा ड्रिलिंग सुरू झालं होतं. पहिला दिवस, खुशीचा दिवस. ही खुशी मेजर बंबांनी बाटलीत भरून गुराख्यांच्या स्वाधीन केली होती. मोठा दिलदार माणूस. बोधीराम आज खुश होता. कितीतरी दिवसांनी प्यायला मिळालं आहे. त्यात मजेची गोष्ट ही की आज आहे पगाराचा दिवस. पैसा हात में और बॉटल साथ में. आणखीन काय हवं? खेलो दोस्त खेलो. स्वतःच्या तंत्रीत हरवलेला बोधीराम ओरडला, पण कुणी हल्लं नाही. मग चौघांच्या चेहऱ्यांवरून नजर फिरवत तो म्हणाला, नहीं खेलोगे? मेरे साथ नहीं खेलोगे? आदमी के पास पैसा आता जाता है तो दोस्त भी पराये हो जाते क्या? रखो ना इधर 8 आना. त्यानं एवढं विनवून सांगितलं तरी कोणी हल्लं नाही. बोधीरामच्या पेल्यातली रम संपली. त्यानं बाटली उचलून पाहिलं तर तिच्यात एकही थेंब नव्हता. त्याचा धीर संपला. तो एकदम ओरडला, सगळी संपवली तर? रम नाही आणि पैसाही नाही. मग कशाला बसला तिथं? टाका 8 आणे आणि उठा. त्यानं रागानं सारीपाट उधळून लावला. कवड्या फेकून दिल्या आणि शेजारच्या तुळशीरामला पकडलं. चलो पैसा निकालो. तुळशीरामला खूपच चढली होती. या सगळ्यात तो तरुण. प्यायचा फारसा अनुभव नाही. कसा बसा स्वतःवर ताबा ठेवून तो राहिला होता. त्याचा कोट धरून त्याला बोधीरामनं गदागदा हलवलं. तसं त्याला वाटलं की आतापर्यंत आपण प्यायलो ती पोटात जाण्याऐवजी डोक्यातच चढली आहे. पाण्यासारखी डोक्यात हलते आहे. त्याने खिसे चाचपले, पण कोणत्याच खिशात आता पैसे उरले नव्हते. बोधीरामनं त्याला पकडलं. 8 आना दो. चुली शेजारी बसलेल्या बहादूरनं हे पाहिलं. त्याला वाटलं उठावं, त्यांची भांडणं सोडवावीत, पण चुलीची ऊब आणि पेल्याच्या तळाशी उरलेली थोडीशी रम सोडून त्याला उठवेना. तो तेथूनच म्हणाला, बोधीराम छोड़ दे उसे. क्यों छोड़ दूँ? बोधीरामनं एकदम चवताळून विचारलं. इसका 8 आना कौन देगा? सरदार तुम देगा? हा प्रश्न ऐकताच बहादूरच्या डोक्यात सनक आली. पण त्याला उठावंसं वाटेना. त्यानं पेला उचलला आणि तोंडाला लावून उलटा केला. तुलसीरामनं बोधीरामचा हात काढण्याचा प्रयत्न केला. तो त्याच्या डोक्यावर असा फटका बसला की तो धडपडत पुढे जाऊन बहादूरच्या पायांशी कोसळला. सरदार के पैर पकडता है? अब तुम्हें कोई नहीं बचा सकता. यह सरदार क्या, मेजर बंबा भी नहीं बचा सकता. त्यानं तुलसीला उठवलं आणि एक फटका काडकन त्याच्या थोबाडावर ठेवून दिला. तुलसीच्या धुंदावलेल्या डोळ्यांसमोर तारे चमकले आणि तो कोसळला. आणि मग काय झालं हे गुहेत कुणाच्या लक्षात आलं नाही. चुलीजवळ लाकूड घेऊन बहादूर एकदम उठला आणि त्यानं 2-3 फटके पुऱ्या ताकदीनं बोधीला लगावले. झटक्यात बोधीची नशा उतरली. सरदार मारना नाही म्हणून तो मागं सरकला, पण बहादूर थांबला नाही. तो बोधीच्या मागं धावला. सरदार क्या करेगा? दिखाता हूँ तुमको. सरदार क्या करेगा? स्वतःशीच बोलत तो हातातल्या लाकडाचे फटके बोधीला लगावत होता. माफ करना सरदार म्हणत बोधी बाहेर धावला. हातातलं लाकूड सरसावत बहादूर त्याच्या मागं जाणार एवढ्यात गुहेच्या तोंडाशी त्याच्या डोळ्यांवर टॉर्चचा प्रखर प्रकाशझोत पडला. त्याचे डोळे दिपले. पुढचं काही दिसेना. एका हातानं डोळ्यांवर सावली धरत बहादूर ओरडला, कौन साला मुझे रोकता है? पण त्याचं वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच कोणीतरी त्याच्या हातातलं लाकूड हिसकावून घेतलं. दिपलेल्या डोळ्यांवरचा प्रकाशझोत बाजूला झाला. गुहेच्या तोंडाशी उभा असलेला लेफ्टनंट
विश्वनाथ बहादूरला दिसला. लाकूड बाजूला फेकून देत विश्वनाथ आत आला. टॉर्चच्या प्रकाशात त्यानं गुहा निरखून पाहिली. जमिनीवर कवड्या पडल्या होत्या. सोंगट्या सगळीकडे उधळलेल्या होत्या. या डोंगरी जमातींना असलेल्या जुगार आणि दारूच्या आकर्षणाबद्दल त्यानं ऐकलं होतं, पण प्रत्यक्षात पाहण्याची ही त्याची पहिलीच खेप. मेजर बंबांनी गुराख्यांना रमची एक बाटली दिल्याचं त्याला माहीत होतं, पण इथे 2 रिकाम्या बाटल्या कशा दिसतात? विश्वनाथनं दोन्ही बाटल्या उचलल्या आणि तो बहादूरला म्हणाला, ही दुसरी बाटली कुठून आली? बहादूर बोलला नाही. त्याच्या गुरख्यांपैकी कोणी काही सांगितलं नाही. विश्वनाथ काही वेळ स्तब्ध राहिला, मग म्हणाला, सरदार, उद्या सकाळी 9 वाजता सगळे ऑफिसात हजर व्हा. जुगार खेळण्यासाठी आणि दारू पिऊन मारामारी करण्यासाठी एवढ्या लांबवर येण्याची गरज नाही. तुम्हाला डिसमिस करून नेपाळला परत पाठवलं जाईल, हे मी पाहीन. विश्वनाथ गुहेबाहेर निघाला तसा बहादूर एकदम धावत पुढे आला. साहेब, एकदा चुकी झाली, माफ कर ना. बहादूरबरोबर ते 5ही गुरखे फिरून फिरून विश्वनाथची विनवणी करू लागले. तुमचा मला भरवसा नाही. आता म्हणाल आणि परत हेच कराल? त्यांना ओलांडून पलीकडे जात विश्वनाथ म्हणाला, सगळेच खचून गेले. विश्वनाथच्या मागोमाग जाण्या एवढंही त्यांना बळ राहिलं नाही. विश्वनाथ गुहेबाहेर आला. तो उतरून खाली जाणार तोच बहादूर त्याच्या समोर येऊन उभा राहिला. साहेब, माझं जरा ऐका. असं रागानं जाऊ नका. इथं या खबदाडात आम्ही राहतो, पावसात भिजतो, उन्हातान्हात राबतो, अंगावर एक चादर, एक कुडता, पायजमा आपण देता ती रोटी खातो. तुम्ही म्हणाल तेव्हा दिवस रात्र काम करतो. उद्या तुम्ही आम्हाला कामावरून काढलं तर अख्ख्या बॉर्डर रोडमध्ये कुठं काम मिळायचं नाही. नावापुढे धब्बा लागेल आमच्या साहेब. असं एकदम काढलं तर आम्ही इथे भुके मरूच. शिवाय आमची बायका मुलं निमची बाजारमध्ये उपाशी तापाशी तडफडतील. साहेब, मी सरदार आहे त्यांचा. माझ्यावर जबाबदारी आहे त्यांची. एक वेळ माफ करा. बहादूरच्या डोळ्यातून खरोखरच पाणी वाहू लागलं. विश्वनाथ तसा स्तब्ध उभा राहिला आणि मग त्यानं हातातल्या रिकाम्या बाटल्या बाजूस फेकून दिल्या. परत हे करू नका. खाली वाकून नमस्कार करणाऱ्या बहादूरकडं पाहणं टाळून विश्वनाथ झप झप खाली उतरला. कॅम्पचा रस्ता चालू लागला.